भिवंडीतील कोहिनूर इमारत दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट समोर आले आहे। या भीषण दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाल्यानंतर आता पोलिसांनी इमारतीचा मालक आणि दुरुस्ती कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे। भिवंडी शहरातील गंगारामवाडी परिसरातील कोहिनूर इमारत गुरुवारी रात्री अचानक कोसळली। या दुर्घटनेत 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी भिवंडी निजामपूर महानगरपालिकेने शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। त्यानंतर इमारतीचा मालक बिलाल अहमद अबुबकर खान आणि दुरुस्तीचे काम करणारे कंत्राटदार अशोक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तक्रारीनुसार आवश्यक परवानग्या न घेता निकृष्ट दर्जाचे बांधकाम करण्यात आले, तसेच इमारतीच्या खांबांची दुरुस्तीही निष्काळजीपणे करण्यात आल्याचा आरोप आहे। या दोघांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 105, 125 अ ब तसेच MRTP कायद्याच्या कलम 52 आणि 53 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत। या दुर्घटनेत क्रिस कुमार, रणजित सिंग, मिराज रसूल शेख, शमीम अन्सारी, राकेश पासवान, अशोक पासवान, मुकेश पासवान, संतोष कुमार पांडे, श्यामजी मोरहू पाल आणि राधेश्याम कमलेश कुशावाहा यांचा मृत्यू झाला आहे। तर अभय कुमार यादव, दीपक कुमार यादव आणि संगीता प्रजापती हे तिघे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान या घटनेनंतर राज्य सरकारही ऍक्शन मोडमध्ये आला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील अति धोकादायक इमारती तातडीने रिकाम्या करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत। तसेच सर्व महानगरपालिकांना धोकादायक इमारतीची तपासणी करून आवश्यक ती कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे। भिवंडीतील या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा अनधिकृत बांधकाम, निकृष्ट दर्जाचे काम आणि प्रशासनाच्या देखरेखीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे। आता या प्रकरणात पुढे आणखी कोणती कारवाई होते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे।